सांगतायत की हा अतिशय एक दर्जेदार सामना आपण अनुभवणार आहोत. पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. एका मंचाखाली या श्रीवर्धन आणि म्हसा तालुक्यातील भंडारी आपल्या कम्युनिटीचे प्लेयर्स जे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत. मी बघतोय की प्रत्येक प्लेयर हा अतिशय गुणवत्तावान आणि एक स्वतःची शैली असणार असे हे सगळे दमदार खेळाडू आपण बघतोय की एवढ्या मोठ्या संख्येने आयकॉन प्लेयर्स याच्यामध्ये आहेत आणि अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी सादर करतात. दरम्यान पहिला चेंडू घेऊन सुरेख चेंडू आणि हा भाद उत्कृष्ट झेल या ठिकाणी कव्हर्समध्ये टिपला आहे. अभंग मांजरेकर यांनी उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. पहिला चेंडू हाफ वॉली म्हणता येईल आणि हा हाफ वॉली चेंडू काहीसा व्यवस्थित बॅटवर आला नाही आहे. पॉवर प्ले मधील हे पहिलं षटक आणि उत्कृष्ट झेलबाद उत्कृष्ट झेल घेतलाय त्या ठिकाणी आणि पहिला बळी घेतला किंवा पहिला गडी बाद होतोय. आणि या हा जो झेल आता घेतलेला आहे त्या फिल्डर्सनी मंगेश मांजरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी आलेलं आहे. सामना संपल्यानंतर आपण किंवा ही इनिंग संपल्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. उत्कृष्ट झेल पहिला गडी गमावतोय. पिया अतिशय एक नावाजलेला खेळाडू, अनेक वर्ष ज्याने अतिशय एक चांगला परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी नेहमीच दिला असा तो पिया. आणि आता डावखुरा फलंदाजीसाठी आलाय श्रमिक सातनाक आणि उत्कृष्ट चेंडू काहीसा बाहेर पडणार ऑफस्टम्पच्या बाहेर. थोडा पुढे टाकलेला गुड लेंथ स्पॉटवरून उसळी घेतलेला चेंडू आणि तसाच तो बाहेर पडलेला आहे. किपरनी छानपैकी कलेक्ट केलेला आहे. डावखुरा फलंदाज असल्यामुळे सातत्याने ऑफस्टम्पच्या बाहेर पिया त्याला बॉलिंग करतोय की जेणेकरून त्याला बेनिफिट मिळू नये, कारण डावखुरे फलंदाज हे लेग साईडला अतिशय स्ट्रॉंग झोन त्यांचा म्हणता येईल असे खेळाडू असतात. पियाचा चेंडू आणि मिड विकेट मिडॉनच्या दरम्यान लॉंग ऑनला फिल्डर आहे त्यांनी हा चेंडू कलेक्ट केलेला आहे. पुन्हा पियाकडे. पिया अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅचला सुद्धा अतिशय छान गोलंदाजी त्यांनी केली होती आणि पहिलं षटक दमदार त्यांनी टाकलं होतं. आता सुद्धा आपल्या या षटकाची सुरुवात त्यांनी पहिल्याच धावावर विकेट मिळवली होती. पुन्हा क्षेत्ररक्षणात बदल होतोय. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन. वन्स अगेन पिया इज रेडी टू बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल करतोय. फलंदाज तयार आहे. पिया आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू आणि हा मात्र पाहूया 2 धावा डिक्लेअर आहेत तिकडे. लॉंग ऑफच्या दिशेने तटकावलेला चेंडू आणि विहिरीत गेलाय. बॉल द्यावा. 2 धावा या ठिकाणी मिळतील. रुपेश मेन अंपायर जे एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू, आपल्या कारकिर्दीत अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान त्यांनी नेहमीच आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि आतासुद्धा अंपायरच्या भूमिकेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं योगदान भरपूर आहे. ही जी सर्व मंडळी या ठिकाणी हा सर्व जो सेटअप आहे याच्यासाठी खूप मेहनत या सर्व खेळाडूंनी घेतलेली आहे आणि अशा मेहनतीनंतरच एवढी दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. आपण छानपैकी या स्पर्धेचा आनंद लुटू शकतोय. हा चेंडू आणि अतिशय ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने पटकवलाय. रनआउट होण्याची संधी या ठिकाणी. फलंदाज बाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी सादर होतोय. चार चेंडू आणि 3च धावा पियाने दिलेल्या आहेत. दमदार गोलंदाजी करतोय. अतिशय खूप छान पद्धतीने आणि लयीत गोलंदाजी करतोय पिया. दुसरं 2 विकेट पडलेले आहेत त्या ठिकाणी आणि ही रनआउटची विकेट जी काही छान म्हणता येत नाही क्रिकेटमध्ये, कारण फलंदाजाचा जर ताळमेळ नसेल तर आपण रनआउट या पद्धतीने
विकेट बघतो आणि या ठिकाणी मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पिया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहतोय. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज या ठिकाणी आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पिया. चेंडू आणि अतिशय छानपैकी तटकावलाय. पाहूया किती धावा या ठिकाणी मिळतील. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. कारण निश्चितच चौकार जाऊ शकला असता, परंतु तेवढ्याच दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट मला वाटतं या ठिकाणी मारलेला आहे. नाही, किपरनी स्टंप डिस्टर्ब केलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, खूप छान क्षेत्ररक्षण. त्याला 7 चांगल्या क्षेत्ररक्षणाची मिळते आणि 4 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. अतिशय टिचून गोलंदाजी करतोय पिया. अतिशय टिचून गोलंदाजी. पहिल्या मॅचला सुद्धा पियाने अतिशय छान गोलंदाजी केली होती आणि आता सुद्धा चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या ठिकाणी तो सादर करतोय. पाहूया दुसरं षटक घेऊन कोण येते. अमितने सुद्धा पहिल्या मॅचमध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच होता. मांजरेकर आमचे जे स्टॅटिस्टिशियन सांगतायत, स्कोरर, की मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला होता. हे 2 चांगले गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू पिया आणि अमित. कृपया विनंती आहे की आपण इथे गाडी थांबवू नये. आपणास विनंती आहे. दरम्यान पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय आणि हा ऑफस्टम्पच्या बराच बाहेरचा चेंडू आणि पंच रुपेशरी हा वाईड दिलेला आहे. या अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 5. ऑफस्टम्पच्या खूप बाहेर पडलेला अमितचा चेंडू आणि पुन्हा एकदा ब्लॉकहोलचा चेंडू. अतिशय सुरेख चेंडू. अक्रॉस खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता आणि त्याच्यामुळे हा चेंडू मिस केला आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेर पडला आणि लाईनमध्ये न येता हा खेळल्यामुळे तो काही बॅटवर ठीकसा त्यांना नीटसा घेता आला नाही. पुन्हा एकदा अमित आणि हा चेंडू पुन्हा एकदा त्या पद्धतीने. जर आपल्याला चांगला फटका खेळायचा असेल तर बॉलच्या लाईनमध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं असतं आणि तेच मिसिंग या डावखुऱ्या फलंदाजाकडून होतोय. बॉलच्या रेषेमध्ये येऊन जर आपण खेळलात तर चेंडू आपण निश्चितपणे कनेक्ट करू शकता. आणि आता मात्र हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकहोलचा. पुन्हा एकदा फलंदाजाला बाद करण्याची संधी, परंतु नाही. एक रिस्की सिंगल कंप्लीट केलेली आहे. पण दमदार गोलंदाजीचा प्रदर्शन अमित मार्फत. पहिल्या पियाच्या दमदार षटकांतर अमित सुद्धा सुरेख गोलंदाजी करतोय. तीन षटकांचा सामना आहे हा. 3 षटकांचा सामना आणि जेवढ्या जास्त धावा आपण जमवाल तरच ते आपल्या संघासाठी फायदेशीर ठरणार आहेत. कारण सिंगल आणि डबल्सनी काय होणार नाही आहे. आक्रमक पद्धतीने आपल्याला खेळावं लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी जरी होत असली तरी सुद्धा त्यावर आपल्याला मात करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल होतोय. वन्स अगेन अमित इज रेडी टू बॉल. इज नेक्स्ट डिलिव्हरी. पाहूया आता
या चेंडूवर काहीतरी होईल असं वाटतंय. आणि हा चेंडू आणि हा मात्र स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. आणि अतिशय चांगला दमदार प्रयत्न, सुरेख प्रयत्न म्हणता येईल विकेट किपरचा. निश्चितपणे दाद द्यायला हवी या प्रयत्नाला, कारण हा जर झेल झाला असता तर अतिशय सुरेख झेल म्हणता आला असता, सुंदर झेल म्हणता आला असता. प्रयत्न अगदी जबरदस्त होते आणि या ठिकाणी 2 धावा मिळतात. येस, अंपायरनी 2 धावा या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत. दोन्ही पण अंपायर अतिशय दक्ष आहेत या ठिकाणी. अंपायरचा एक पण सुद्धा रोल महत्त्वाचा असतो, कारण जसं कॉन्सन्ट्रेशन प्लेअरचं असतं तसं अंपायरचा सुद्धा एक परफॉर्मन्स असतो. आणि हा चेंडू आणि हा मात्र पुन्हा एकदा हुकला आहे. प्रयत्न भरपूर होत आहेत परंतु त्या प्रयत्नाने यश त्यांना मिळत नाही आहे, कारण हा शॉर्ट पिच चेंडू होता आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अगदी सहज तटवता आला असता. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज चकतोय, पुन्हा एकदा धावसंख्या त्या ठिकाणी स्थिर आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. फक्त 8 धावा झालेल्या आहेत आणि या चेंडूवर मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. एक चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होईल चेंडू. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट षटक या ठिकाणी अमित मार्फत. 9 धावा, 2 षटकात फक्त 9 धावा दिलेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल प्रिया आणि अमित यांच्यातर्फे. गोलंदाजाचं नाव प्रिया दक्ष. एक तरुण गोलंदाज दक्ष. अमित आणि पिया हे एक्सपिरियन्स प्लेयर, अनुभवी खेळाडू. आता एक नवीन खेळाडू या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय दक्ष. मला वाटतं स्पिन तो चांगला लेग स्पिन बहुधा असावा, कारण ज्या पद्धतीने तो हातामध्ये चेंडू खेळवतोय. पाहूया पुन्हा एकदा फील्ड सेट. एव्हरीथिंग इज सेट नाउ. दक्ष इज रेडी टू बॉल. Only 8 runs conceded by these two bowlers, Pia and Amit. Let us see what Daksh can do for his team. Pauya. This is the wonderful ground here. Really an absorbing cricket we have witnessed. आणि हा चेंडू मात्र बॅटची कड घेऊन गेलेला आहे. उत्कृष्ट कॅच घेण्याची संधी. सुंदर झेल, अफलातून झेल, अप्रतिम झेल. अजिबात एक धावेसाठी संघर्ष करायला लावतात. उत्कृष्ट खेळाडूचा उत्कृष्ट खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. आणि दक्ष हा सुद्धा काही कमी नाही आहे. फलंदाजांनी शफल केलेला ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तरी पण टॉस केला चेंडू त्याने. फ्लाईट दिली आणि लूप दिला आणि रेस्ट इज द हिस्ट्री यू कॅन सी हिअर. अतिशय छान. आणि नवीन फलंदाज आलेला आहे अक्षय. धावसंख्या मात्र तिथेच थांबलेली आहे, कारण अजिबात या ठिकाणी धावसंख्या वाढवण्यासाठी संधी गोलंदाजाकडून मिळत नाहीये. परंतु एक चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. पाहूया दक्ष. दक्षचा हा चेंडू आणि स्पिन आणि वाईड. ऑफस्टम्पच्या बराच बाहेर हा चेंडू वळला आणि त्याच्यामुळे मेन अंपायर रुपेश आणि हा अवांतर धावा आपले दोन्ही हात सरळ केलेत. वाईड घोषित केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 10. आता राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू, हाफ वॉली चेंडू. पुन्हा पिया चेंडूच्या खाली येतो आणि सोप्पा झेल. अतिशय सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा बघायला मिळते दक्षद्वारे. बिनधास्तपणे चेंडूला फ्लाईट देतोय आणि त्याच्यामुळेच त्याला ही विकेट सुद्धा मिळते. कारण आपण स्पिनर असाल आणि आपण जर फ्लाईट देत असाल तर तेवढी जास्त संधी बॉलला मिळत असते. आणि ऑन हॅट्रिक आहे. आमचे स्टॅटिस्टिशियन अँड स्कोरर मांजरेकर सांगतायत की ऑन हॅट्रिक दक्ष. जर ही हॅट्रिक तो घेऊ शकला तर अतिशय दर्जेदार हॅट्रिक होऊ शकेल.
ही पहिली हॅट्रिक या टुर्नामेंटची असेल असं सांगतात. पहिली हॅट्रिक पाहूया, पहिली हॅट्रिक दक्ष आपल्या टीमला मिळवून देतोय काय. अतिशय चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन तो करतोय. आणि हाच मात्र खराब चेंडू म्हणता येईल, कारण शॉर्ट पिच चेंडू होता. अर्थात याच्यावर षटकार आला नाहीये, त्यांचं भाग्य आहे पुन्हा एकदा, कारण कुठेही मारता येऊ शकला असता. हाफ ट्रॅकर ज्याला आपण म्हणता येईल, एक संधी दक्ष याच्याकडून वाया जाते. पण नेव्हरदलेस ब्युटिफुल बॉलिंग इज डुईंग, रिअली कन्सिस्टंट. वन्स अगेन देर इज अ चेंज इन फील्ड. Wicketkeeper is shifting the players from one place to another. Once again, PI is coming back to the long on region. Both square leg fielders, they are come up in the circle. पुन्हा एकदा हा चेंडू मला वाटतं गुगली म्हणता येईल आणि पुन्हा एकदा कॅच. विकेट हॅट्रिक म्हणता येईल, कारण या विकेटमध्ये त्यांनी 3 विकेट टिपलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. सुरेख गोलंदाजी, पुन्हा एकदा दमदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी तिन्ही गोलंदाज सादर करतात. आणि 11 या धावसंख्येवर तिथेच ही धावसंख्या थांबलेली आहे. 11 रन्स झालेले आहेत. 3 षटकांचा हा सामना, जिथे आक्रमक क्रिकेट आपण खेळतो, आपण पाहतो, परंतु गोलंदाजी इतकी दमदार आणि अफलातून होते की या ठिकाणी फलंदाजी मात्र तिथेच थांबलेली आहे. नवीन फलंदाज पुन्हा एकदा दक्ष आपल्या रनअपवर. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू तिकडे मारलेला लेग साईडला फिल्डरनी तिथं हा चेंडू अडवलेला. निश्चितपणे 4 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु आपल्या शरीराला त्यांनी एक भक्कम रीतीने या चेंडू समोर आणलंय आणि त्याच्यामुळेच इथे हा चौकार वाचवू शकलाय. या तिन्ही पण गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाची अप्रतिम जोड मिळते आणि म्हणूनच ही धावसंख्या अशी स्थिरावलेली आहे. 13 धावा झालेल्या आहेत. आणि हा चेंडू, आणि हा मात्र बॅटची कड घेऊन थर्डमॅनच्या दिशेला जातोय, सॉरी पॉईंटच्या दिशेला गेलाय. आणि पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी रनआउट होण्याची संधी आहे, निश्चितपणे रनआउट होईल. चौदा धावा झालेल्या आहेत आणि 15 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. अतिशय दमदार उत्कृष्ट गोलंदाजी आणि म्हणूनच फक्त 14 धावेवर या ठिकाणी मर्यादित ठेवलेलं आहे. कृष्णाई वॉटर सप्लायर्स यांनी. अलिबाग कातळपाडा याच्यासाठी ही इझी मॅच होऊ शकेल, बट यू नेवर नो इन द गेम ऑफ क्रिकेट, बिकॉज क्रिकेट इज द ग्रेट अँड ग्लोरियस गेम ऑफ जेंटलमन. याच्यानंतर होणारा सामना आरुष 11 आणि देवा स्पोर्ट्स बोरली. दोन्ही पण संघांनी आपले संघ सज्ज ठेवायचे आहेत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, टॉससाठी यायचं आहे. आरुष 11 आणि देवा स्पोर्ट्स दोन्ही पण कर्णधारांना विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे. लवकरात लवकर अंपायर रुपेश यांना विनंती, आपण सुद्धा क्षेत्ररक्षण लावून घ्यावा. शेवटच्या या टप्प्यामध्ये आजच्या दिवसाच्या खेळामध्ये आपण आलेलो आहोत. अतिशय दर्जेदार सामने इथे आपण पाहिलेले आहेत. छान नियोजन या भंडारी प्रीमियर लीग 2024 इथं केलेलं आहे आणि ठासून भरलेली गुणवत्ता आपण बघू शकता. या भंडारी समाजाचे जे सर्व खेळाडू आहेत, इतक्या प्रकारचे खेळाडू आणि इतके गुणवत्तावान खेळाडू ज्यांचा खेळ आपण या ठिकाणी अनुभवतोय. या एकाच मंचाखाली श्रीवर्धन मसा तालुक्यातील हे उत्कृष्ट खेळाडू आपल्या खेळाचं सादरीकरण करतायत आणि या क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनाची मनं जिंकतायत. ओपनर जोडी मैदानात येते, शुभम आणि अमित. शुभमने अतिशय छान 2 रिव्हर्स, ज्याला आपण स्विच हिट म्हणू शकतो, असे 2 षटकार आपण अनुभवले होते. असा हा शुभम मांजरेकर आयकॉन प्लेयर. आणि अमित एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू. दरम्यान याच्यानंतरचा एक सामना सुद्धा उत्कंठावर्धक सामना होईल, यात काही शंका नाही आहे. देवा स्पोर्ट्स आणि आरुष 11 यांच्यात होणार आहे याच्यानंतरचा सामना. दोन्ही पण संघ नक्कीच जिंकण्यासाठी 100% प्रयत्न करतील, यात काही वाद नाही आहे. नवोदित खेळाडूंचा संच असा देवा स्पोर्ट्स. अजिंक्य तोंडलेकर ज्यांचे कर्णधार आहेत, राजू पाटील उत्कृष्ट लेफ्ट हँडेड बॅट्समन, प्रतीक प्रथमेश. एक चांगला संच आहे या खेळाडूंचा, फक्त तसाच एक परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे.
सिद्धार्थ आलाय प्रथम षटक घेऊन, पहिलं षटक घेऊन, आणि त्याला सामोरं जाईल अमित. स्वतः कर्णधार चेंडू हातात घेतलेला आहे, पाहूया. आणि हा सुरेख सुरेख झेल घेण्याची संधी आणि बाद बाद पहिल्या चेंडूवर अमित सारख्या फलंदाजाला बाद करणं. पाहूया इज देअर अनदर ट्विस्ट इन दिस मॅच. कारण सुरुवात आहे, परंतु अमित सारखा फलंदाज गमावणं हे सुद्धा चांगलं नाही आहे. पाहूया पहिल्या चेंडूवर पहिला बळी मिळवतोय. आणि आता नवीन फलंदाज आलाय श्रद्धेश. दर्जेदार फलंदाजी असणारा असा एक हा जो संघ आहे अलिबाग कातळपाडा, ज्याच्यामध्ये शुभम आहे, पिया सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे, आणि आता श्रद्धेश आलेला आहे. आणि हा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारलाय आणि षटकार होतोय. पाहूया. येस, 6. Wonderful 6. It was a half tracker, mind you, but still it has to be put away. Although it was a half tracker, you have to be put away. जरी तो आखूड टप्प्याचा चेंडू होता तरी सुद्धा तो आपल्याला मारणं गरजेचं आहे. आणि अतिशय सुरेख फटका लगावला, अतिशय छान फटका, अप्रतिम फटका मारलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पाहूया नेक्स्ट चेंडू, आपला पुढचा चेंडू घेऊन. आणि हा चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू म्हणता येईल. सिंगल बहुतेक त्याला टाकायची होती सद्देशला, आणि त्याच्यामुळे बॅटची एज घेऊन, बॅटची कडा घेऊन तो थर्ड मॅनला गेलेला आहे. तिथे एक धाव डिक्लेअर आहे. पुन्हा एकदा दोन्ही पण संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, आरुष स्पोर्ट्स 11 आणि देवा स्पोर्ट्स, आरुष 11 आणि देवा स्पोर्ट्स दोन्ही पण कर्णधारांनी इकडे यायचं आहे टॉससाठी. आणि हा पुन्हा एकदा उत्कृष्ट स्विच हिट म्हणता येईल. सुरेख फटका मारतोय, मास्टरी ज्याची आहे असा तो शुभम मांजरेकर, ज्याचा खेळ आपण पाहतोय. उत्कृष्ट फटका. याच्यासाठी भरपूर स्किल आणि सरावाची गरज आहे, आणि असं टॅलेंट आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे, नियंत्रण असणं गरजेचं आहे. खूप छान फटका. आरुष 11 गोलंदाजी करणार. आरुष 11 यांनी हा टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. याचा अर्थ देवा स्पोर्ट्सला आपले फलंदाज सज्ज करायचे आहेत. एक दणदणीत आणि महत्त्वाची मॅच दोन्ही पण संघासाठी असेल. करो वा मरो अशी सिच्युएशन या दोन्ही पण संघासाठी असणार आहे. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि एक धावेची गरज आहे, एक धावेची आवश्यकता आहे सामना जिंकायला कातळपाडा अलिबाग. आणि हा चेंडू मिडविकेटला खेळला. पाहूया धाव बाद होण्याची संधी नाही, आणि अशा रीतीने अलिबाग संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. आपलं अभिनंदन. अतिशय छान खेळ आपण या ठिकाणी केलेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे दक्ष. 5 रन्स आणि 3 विकेट, त्यांनी 5 धावा देऊन 3 विकेट्स घेतलेल्या आहेत. अनुज आमचे नेक्स्ट समालोचक आहेत. उत्कृष्ट आपल्या मधाळ आणि रसाळ आवाजात ज्यांनी समालोचन केले असे अनुज यांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन आपल्या हातात घ्यावा. धन्यवाद.
नुकत्याच झालेल्या